रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून श्री सिद्धिविनायक अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था नाशिक संचलित विशेष मुलांच्या शाळेच्या वतीने सहर्ष सादर करीत आहोत. चला नाटक करूया. लेखक राजा ठाकूर, दिग्दर्शक गणेश सूर्यवंशी, नैपथ्य राहुल गुजराती. पात्र परिचय: प्रधान सुमित निकम, राजा मयुरेश रूपवते, सेनापती संतोष तायडे, दलिंदर राशिद शहा, वकील आदित्य शिंदे, ज्योतिषी कमलेश वाघ, तरुण व शमशेर रोहित जाधव, राजवैद्य भालदार 1 शाहिद अली, भालदार 2 रोशन राठोड, खजिनदार सत्यम सिंग, विषवृक्ष आरिफ अन्सारी, नीलपरी दीपाली पांडे, राजकन्या पुष्करणी पूनम अहिरे, तसेच रुपेश पाटील, हर्षद मेदगे, हर्षल सोनार व इतर सर्व सहकारी. रेकॉर्डिंग: संकेत, ओम, चेतन, तेजस्विनी, मानसी, गायत्री, राजश्री, मिलिंद, सुचित्रा. सहकार्य: मुख्याध्यापिका दीपाली सूर्यवंशी, राहुल गुजराती, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. ध्वनिमुद्रण: व्हाईसनेस मीडिया नाशिक. तर सविनय सादर करीत आहोत. चला नाटक करूया. आमचे हे आटपाट नगर उत्तर ध्रुवाच्या दक्षिणेला आणि दक्षिण ध्रुवाच्या उत्तरेला, पृथ्वीच्या आसाच्या थोडेसे अलीकडे आणि पृथ्वीच्या आसाच्या थोडेसे पलीकडे. अरे या नगरात आटात पाट आहेत, म्हणून म्हणतात आटपाट नगर. अरे सायलेन्स, महाराज आले. राजाधिराज महाराज श्रेष्ठ कुलपती बिलंदर सेन यांची स्वारी येत आहे हो. अरे कोण आहे रे तिकडे? दलिंदर? आलो आलो. आहो दलिंदर, महाराज बोलवतायत, या लवकर. आलो आलो. अटक मटक चवळी चटक, अटक मटक चवळी चटक, महाराजांचा जय जयकार असो असो रे. अटक मटक चवळी चटक. अहो वैद्य, चवळीचे चाटण द्या. बर बर, देतो देतो. चाटण महाराज, चाटण. दलिंदर, आज्ञा महाराज. आज आम्ही एक तातडीची सभा आयोजित करत आहोत, तेव्हा ताबडतोब जाऊन पंचमंडळांना 1 तासाच्या आत आमच्या दरबारात हजर राहण्याचे फरमान सोडावे. जशी आज्ञा महाराज. अहो प्रधानजी, मेकअप बिकअप झाला की नाही अजून? महाराज बोलवतायत. आलो आलो. अहो सेनापती, या की लवकर. आलो आलो. खजिनदार, ज्योतिषी, या लवकर. पोहोचलो. मंगळाच्या घरात बुध, बुधाच्या घरात गुरु, गुरुच्या घरात शनी आणि शनीच्या घरात आम्ही. नमस्ते. मुजरा महाराज. पण एक शंका महाराज. बोला बोला, लवकर बोला, उत्तर देऊ सत्वरी. शंका अशी आहे की वकील साहेब कुठे आहेत? वकील साहेब हाजीर हो. बोलावण्याचे कारण काय?
माझे जरा ऐका. बोला महाराज, लवकर बोला. काय करू ते सांगा महाराज. आकाश पाताळ एक करू. नाही नाही नाही, आकाश पाताळ एक करू. की तोडून आणू सारे ग्रह तारे. या म्हाताऱ्याला तरुण कराल का? होय, मला तरुण व्हायचं आहे. ज्योतिषी सांगा, आम्ही तरुण कसे होऊ? महाराज, आपल्या नगराबाहेर एक भयान जंगल, त्यानंतर एक भयान सरोवर, तेथे एक भयान गाव, त्या गावात एक भयान नाही एक सुंदर परी. तिचे नाव नीलपरी. ती देते फूल सुगंधित. घेऊन वास सुगंधी फुलाचा, तरुण होतो म्हाताऱ्याचा. प्रधानजी जी. दवंडी पिटवा. फूल आणणारा भावी राजा असेल. जशी आपली आज्ञा महाराज. तरुण होणार, मी तरुण होणार, मी तरुण होणार, मी तरुण होणार, मी तरुण होणार. अरे, या महाराजाला म्हातारपणी तरुण व्हायचं आहे, याचं डोकं फिरलंय का? अरे शांत व्हा, शांत व्हा. काय वकील साहेब? पण एक शंका. कोणती? तुम्ही जाणार का तुम्ही जाणार? का तुम्ही महाराज, काय? हे महाराज आले. महाराज, बोला प्रधानजी. कोणीही तयार नाही महाराज. दलिंदरा, ही गोष्ट खरी आहे का रे? होय महाराज, खरी आहे. मग आम्ही असे म्हातारेच राहायचं का? महाराजांनी आज्ञा द्यावी. कशाबद्दल प्रधानजी? महाराज, मी जाणार, सुगंधित फूल आणणार. आज्ञा असावी महाराज. यशस्वी व्हा. बर, येतो मी. सेनापती मंडळी, राज्याची जबाबदारी आता तुमच्यावर. काही काळजी करू नका प्रधानजी. आम्ही आहोत सर्वजण. अगदी तुमच्या आदेशानुसार कारभार करू. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. बर, निघतो आता. प्रधानजींचा जय जयकार असो. प्रधानजींचा जय जयकार असो. प्रधानजींचा जय जयकार असो. प्रधानजींचा जय जयकार असो. मी येऊ का बरोबर? मी येऊ का बरोबर? कोण बोललं हे? मी बोललो. मी येऊ का तुमच्या बरोबर? हा तर माणसाचा आवाज. परंतु अशा या भयान जंगलात कोण माणूस असू शकेल? मी येऊ का? कोण आहेस तू? असा माझ्या समोर ये ना. येतो येतो. नाही नाही प्रधानजी, तलवार उपासण्याचा त्रास घेऊ नका. मी काही सुद्धा त्रास देणार नाही तुम्हाला. पण तू आहेस तरी कोण? आणि या भयान जंगलात करतोस तरी काय? माझं नाव अर्जुन. 12 वर्षापूर्वी मी नीलपरीला लग्नाची मागणी घातली. त्यावर ती खूप चिडली
आणि तिने मला आपल्या जादूने लहान बाळ करून या जंगलात सोडले. पण तू कशाला येतोस फुलनगरीत आता माझ्या बरोबर? तसे नाही प्रधानजी. तिने मला असं सांगितले होते की तू 12 वर्षानंतर परत ये, मी तुला तुझे तारुण्य परत करीन. मग चल बरोबर. तुला तर फुलनगरीचा रस्ताही माहित आहे. चला प्रधानजी. चला निघूया. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन. प्रधानजी, ते पुष्कर सरोवर. चला पोहोचलो एकदाच. आता देवाचे नाव घ्यायचं आणि मारायची उडी. चल. जय बजरंग बली की. थांबा थांबा थांबा. पण का? आणि तू कोण? मी पुष्कर सरोवराची राजकन्या पुष्करणी. पण मी तुम्हाला नाही अडवत, तुम्ही जाऊ शकता. फक्त अर्जुनाला मी जाऊ देणार नाही. पण का? मी सांगतो प्रधानजी. 12 वर्षापूर्वी मी हिला लग्नासाठी नकार दिला म्हणून. पण मी तुला आता सोडणार नाही. तुला ठार मारल्याशिवाय मला चैन पडणार नाही. चल. मी नाही येणार. कसा येत नाही तेच पाहते. मी नाही येणार. थांबा प्रधानजी, तिथेच थांबा. तुम्हाला मी पोहोचवून देईन माझ्या जादूने पुष्कर सरोवराच्या पलीकडे. अहो आजीबाई. काय र पोरा? फुलनगरी अजून किती लांब आहे हो? हीच ते फुलनगरी. काय म्हणता आजीबाई? पण फुलनगरी सुंदर सुंदर फुलांनी सजलेली होती, गोड गाणं गाणाऱ्या पक्ष्यांनी भरलेली होती, आणि इथे तर एक सुद्धा फूल दिसत नाही. नुसतं कोरडं वाळवंट. एक सुद्धा पक्षी दिसत नाही. सगळी फुलं जळून गेलीत. सारे पक्षी उडून गेलेत. काही राहिलं नाही. फक्त मी राहिले. पण तुम्ही कोण? ज्या नीलपरीकडून तुला आटपाट नगराच्या राजाला तरुण करण्याकरिता सुगंधित फूल हवं होतं, ती मी, नीलपरी. तू कसली नीलपरी? तू तर म्हातारी. होय, मीच ती नीलपरी. इतरांना तारुण्य देता देता मी मात्र माझं सामर्थ्य हरून बसले. माझं सामर्थ्य नष्ट झालं आणि ही सारी फुलनगरी जळून गेली, मरून गेली. फक्त मी जिवंत राहिले, अर्जुनाची वाट पाहत. अर्जुनाची वाट पाहत? फक्त त्याचंच तारुण्य माझ्याकडे राहिलं आहे. तेवढंच सामर्थ्य माझ्याकडे आहे. एकदा त्याला त्याचं तारुण्य परत दिलं की मी सुद्धा मरून जाईल. तुम्ही पाहिलं का अर्जुनाला? होय,
अर्जुन आणि मी पुष्कर सरोवरापर्यंत बरोबर होतो. मग कुठे गेला अर्जुन? पुष्कर सरोवराची राजकन्या पुष्करनी हिने मध्येच त्याला ओढून नेलं. तिने माझ्यावर मंत्र टाकला आणि मी हवेत तरंगत इथपर्यंत पोहोचलो. देवा रे, हे काय केलं तू? माझ्या नशिबात असंच एकाकी म्हातारपण आहे. एवढे कष्ट घेतले, एवढी पायपीट केली, पण काय मिळालं हातात? भोपळा. आता महाराजांना काय सांगावं बरं? कसं सांगावं? त्यांना काय वाटेल? जाऊ द्या, आलिया भोगासी असावे सादर. आता मस्तपैकी आज इथे मुक्काम करू आणि निघू उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी. आता या झाडाखाली विश्रांती घेऊ. पण अशा वैरान वाळवंटात हे एवढे एकच झाड दिसतंय. आश्चर्य आहे बुवा. सगळी फुलनगरी नष्ट झाली, पण हे झाड मात्र वाचलं वाटतं. चला झोपूयात. कोण आहेस तू? मी आहे विषवृक्ष. हे माझं फूल, विष फूल. हे अत्यंत विषारी आहे. ज्याने मरून गेलेत नाग, भयंकर विषारी. राजाला सांग, हेच ते नीलपरीने दिलेलं फूल सुगंधित. या फुलाचा रस रात्री दुधातून प्यायचा आणि झोपून जायचं. सकाळी तुम्ही एकदम राजबिंडे तरुण व्हाल. एकदा राजाने दूध घेतलं की राजा मरून जाईल आणि तू राजा होशील. अरे वा, काय मस्त युक्ती आहे. देते विषफूल मला. पण एक लक्षात ठेव. काय? दरबारातील इतर मानकऱ्यांना तू स्वतःच्या या युक्तीत सामील करून घे. जशी तुमची इच्छा. जा, यशस्वी हो. आटपाट नगरीचा राजा हो. यशस्वी हो. आटपाट नगरीचा नीलपरी, 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 नीलपरी. अर्जुना, अर्जुना, आलास तू? तुझीच वाट पाहत होते मी. आजीबाई, कोण आहात आपण? मला ओळखलं नाहीस अर्जुना? मीच ती नीलपरी, जिला घमेंड होती स्वतःच्या सौंदर्याची. तू मला लग्न करशील का असं विचारलं आणि गर्वाने चिडून तुला शाप दिला आणि तारुण्य काढून तुला लहान केलं.
पण तो शाप माझ्यावरच उलटला आणि माझंच तारुण्य, माझं सौंदर्य संपून मी जख्ख म्हातारी झाले. तुझे तारुण्य माझ्याकडे आहे. त्यासाठीच तर आलोय मी. अर्जुना, मिळालं तुझं तारुण्य तुला परत? आटपाट नगरच्या प्रधानाला रिक्त हस्तानं परत पाठवलं, पण मरता मरता निधन तुझं तारुण्य तरी तुला देता आले. आता मी समाधान मरते रे. नाही नीलपरी. यशस्वी हो. निघते मी. नीलपरी, नीलपरी, नीलपरी. कशाला रडतोस या म्हातारी करता? ही असमर्थ होती म्हणून मी माझं फूल दिलं आटपाट नगरीच्या प्रधानाला. पण विषवृक्षा, तुझं फूल तर विषारी असतं ना? म्हणून तर दिलंय. मग तो म्हातारा राजा तरुण कसा होईल? कदाचित तू आटपाट नगरीत जाईपर्यंत राजाचा कारभार आटोपलेला असेल. मी विषवृक्ष, मी पेरतो विष प्रत्येकाच्या मनात. माझ्या छायेत येणारा प्रत्येक जण माझं लक्ष, माझं भक्ष्य. पंचमंडळींनो ऐका, हे विषफूल आहे, पण महाराजांना सांगायचं की हे नीलपरीने दिलेले सुगंधित फूल आहे. तुम्हाला तरुण बनविणारे सुगंधित फूल हेच आहे. बरं मग? या फुलाचा रस झोपताना दुधाबरोबर प्यायचा. ते दूध घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल त्यावेळी एखाद्या 25 वर्षाच्या तरुणासारखे दिसाल. वा प्रधानजी, एकदम चांगली युक्ती आहे. मग प्रधानजी, या आटपाट नगरीचे महाराज कोण? मी होईन महाराज. आणखी जनतेवरील सर्व करांची भरमसाठ वाढ करणार. जेवढी म्हणून पिळवणूक करता येईल जनतेची तेवढी करणार. आपल्या विरुद्ध कोणीही शब्द काढल्यास लगेच फाशी. कोणाचीही हायगाय करायची नाही. हे राज्य आपलं आहे, समजलं? काय समजलं? आम्ही जनतेवर आम्ही जनतेचा छळ करणार, पिळवणूक करणार. जनते मर उपाशी, आपण मात्र खाणार तुपाशी.
तो तेरडा मेलाच पाहिजे, तो तेरडा मेलाच पाहिजे, तो तेरडा मेलाच पाहिजे. दलिंदरा, कोण येतंय ते पहा जरा. होय, बघतो महाराज. बहुतेक प्रधानजी येत आहेत. त्यांच्या हातात फूल आहे का बघ, बघ लवकर. फूल आहे महाराज. महाराज तरुण झालेच पाहिजे, महाराज तरुण झालेच पाहिजे, महाराज तरुण झालेच पाहिजे. प्रधानजी, आणलं का नीलपरीचे सुगंधित फूल? हो, आणलंय महाराज. हेच ते सुगंधित फूल. असं? अरे वा. मग आज रात्री मी या सुगंधित फुलाचा रस दुधाबरोबर घेतो. सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठाल तेव्हा एखाद्या 25 वर्षाच्या तरुणासारखे सुंदर शक्तिवान व्हाल. प्रधानजी, उद्या सकाळी या आटपाट नगरात गुढ्या मंडप उभारा, फटाके उडवा, संपूर्ण राज्यात प्रत्येकाला मिठाई वाटा, उद्याची सुट्टी जाहीर करा, स्वच्छता अभियान राबवा, जनतेला सांगा मी तरुण होत आहे. जशी आज्ञा महाराज. दलिंदर, आज रात्री या फुलाचा रस काढून तो दुधातून मला आणून दे. जशी आज्ञा महाराज. महाराज तरुण झालेच पाहिजे, महाराज तरुण झालेच पाहिजे, महाराज तरुण झालेच पाहिजे. दलिंदर, अरे आण लवकर दूध, आण. हे घ्या महाराज. थांबा थांबा महाराज. झालेच पाहिजे, दलिंदर, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. पाठवलं पण दलिंदर, अरे आण लवकर दूध, आण. हे घ्या महाराज. थांबा थांबा महाराज. महाराज, पिऊ नका हे दूध. या दुधात विष आहे. काय बोलतो आहेस हे? महाराज, या दुधात नीलपरीने दिलेल्या सुगंधित फुलाचा रस नाहीये. अरे पण तू कोण आहेस आणि इथे कसा आलास? महाराज, मी समशेर, दरोडेखोर आहे. प्रधानजींनी फुलनगरीच्या नीलपरीकडून सुगंधित फूल आणले असे मलाही समजले. त्याच्या सामर्थ्याने तुम्ही तरुण व्हाल असेही समजले. आपण तरुण झाल्यानंतर आनंद उत्सव साजरा कराल तेव्हा त्या गडबडीत राजवाड्यातून मोठी चोरी करण्याचे मी ठरविले आणि त्यासाठी सकाळपासून या इथे संधी साधून दबा धरून बसलो महाराज. परंतु प्रधानजी आणि इतर दरबारी मंडळी तुम्हाला मारून हे राज्य बळकावू पाहतायत महाराज. हे मी माझ्या कानांनी ऐकले आहे आणि डोळ्यांनी पाहिले देखील आहे. मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवावा? तू तर एक चोर, दरोडेखोर आहेस. महाराज, मी ते सिद्ध करून देईन. हे जे दूध माझ्या हातात आहे ते विष आहे. हे पहा, मी तुम्हाला दाखवतो.
हे पहा महाराज, या दुधातील जालिम विषामुळे या कुंडीतील हिरवेगार रोपटे काळे निळे होऊन निष्प्राण झाले. आणि हे दूध जर तुम्ही प्यायला असतात तर? मी आता काय करू? महाराज, मी काढीन या संकटातून बाहेर तुम्हाला. कसं? हे पहा, तुमचे कपडे मला द्या घालायला. सर्वांना वाटेल की तुम्ही खरंच तरुण झाला आहात. अगदी बरोबर. यशस्वी भव. चल लवकर, माझे कपडे तुला घालायला देतो. आणि तुम्ही लपा या सिंहासनाच्या मागे आणि बघा मी कसे करतो त्यांचे नाटक. अटक मटक चवळी चटक, अटक मटक चवळी चटक, अटक मटक चवळी चटक. गेला रे माझा सख्खा राजा, गेला गेला रे माझा सख्खा राजा गेला. अरे प्रधानजी, काय झालं रडायला? कोण मेलं आहे? महाराज, तुम्ही मरायला नको होत महाराज. होय महाराज, इतक्या लवकर तुम्ही जायला नको होत. खामोश! मी जिवंत आहे, एकदम तरुण आणि ठणठणीत. नीलपरीने दिलेल्या फुलाची शक्ती काही औरच आहे. हो ना, रात्री मी 50 वर्षाचा म्हातारा होतो आणि आता 25 वर्षाचा रुबाबदार तरुण. प्रधानजी, आमच्या मिरवणुकीची तयारी झाली? नाही महाराज. नाही म्हणजे? अरे ज्योतिषी, महापूजेची तयारी झालीये ना? नाही महाराज. मग करा तयारी आणि चांगला शुभमुहूर्त काढा. होय महाराज. अरे इतका वेळ काय केलं तुम्ही? चला, 1 तासाच्या आत काम झालीच पाहिजे. महाराज, ओ महाराज, या बाहेर. बघितलं महाराज? पटलं मला तुझं. शाबास. आता बघाच महाराज, मी एकेकाला कसा इंगा दाखवतो ते. आता तुम्ही लपा इथे. ज्योतिषी, ओ ज्योतिषी! आलो महाराज. मुहूर्त निघाला का? काढतोय महाराज. आता सगळं काही खरं खरं बोलायचं. होय महाराज, चुकलं आमचं. इतके दिवस आम्ही तुम्हाला फसवत होतो. सेनापती, रस्ते झाडले का? ना 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 नाही महाराज, माफ करा. अहो वकील, सगळ्या नगरात कार्यक्रमाचा प्रचार केला का? ना 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 नाही महाराज, माफ करा. प्रधाना, मिरवणुकीची तयारी झाली का? नाही महाराज. दलिंदर. जी महाराज. आजपासून तुम्ही आमचे प्रधान. महाराज, असं करू नका महाराज. माफ करा महाराज, माफ करा. खामोश! माफ करणारा मी कोण? तुम्ही आमचे महाराज आहात. तुमचे महाराज मी नाही. आमच्या राज्यातून आत्ताच्या आत्ता चालते व्हा. परत तुमचे तोंडही दाखवू नका. महाराज, आम्हाला माफ करा, असं करू नका. आज हा शमशेर नसता तर तुम्ही आम्हाला मारून टाकला असतं. महाराज, सर्वांचे पित्तळ उघडे पडले. मी जातो आता. थांब शमशेर. आजपासून तू या राज्याचा भावी राजा. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. महाराजांचा
अशी ही आटपाट नगरातील चवळी सारखी चटकदार कहाणी. मी आता तरुण आहे, पण या नाटकाच्या सुरुवातीला मी तुमच्यासारखा लहान होतो. आपले महाराज म्हातारे आहेत, परंतु त्यांना तरुण व्हायची इच्छा झाली आणि हे नाटक घडलं. परंतु लक्षात ठेवा, असं कोणी तरुण होत नाही. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण या आपल्या शारीरिक अवस्था आहेत. बालपण पाया असतो. जर तुम्ही बालपणापासून उत्तम आहार केला, घरचं अन्न खाल्लं, जंक फूड खाल्लं नाही, रोज व्यायाम केला, योगासने आणि प्राणायाम केला, तर तुमचं शरीर कायम सुदृढ आणि उत्तम राहील. तेव्हा बोला, बजरंग बली की, बजरंग बली की, बजरंग बली की.